हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनायक किचनमध्ये। आज आहे मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार। तर आज मी प्रसादासाठी खास गुरुवारसाठी मी बालुशाही बनवते आहे। अगदी हलवाई स्टाईल आपण बालुशाही बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आता एक अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आपण। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंफार मीठ हे लागतंच। आणि इथे मी गरम तेल करून घेतलेलं आहे। गरम तेलाचं मोहन घालणार आहोत आपण। त्यामुळे आपली बालुशाही ही खुसखुशीत होईल। साधारण एक 4 चमचे आपण मोहन घालणार आहोत। आणि हे आता पीठ आपण भिजवून घेणार आहोत। हे पीठ भिजवताना आपल्याला कणकेसारखं भिजवायचं नाहीये, खूप दाबून दाबून नाही भिजवायचंय। अलगद हलक्या हाताने फक्त ते एकत्र करून घ्यायचं आहे। आपल्याला लेयर छान आल्या पाहिजेत बालुशाहीला। हलवाई स्टाईल जशा असतात बालुशाही बाहेर पाहतो आपण, त्या पद्धतीने आपण करणार आहोत। काही टिप्स पण मी सांगणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही शेवटपर्यंत। आता हे आपण भिजवून घेऊयात। आता आपण जे गरम तेल घातलेलं आहे त्याने आधी पूर्ण मॉइस्ट करून घ्यायचं आहे मैदा। पूर्ण तेल हे मैद्याला आधी लागलं पाहिजे। पाणी घालायची घाई करायची नाही, नाहीतर मग आपली बालुशाही ही खुसखुशीत होणार नाही। छान हे तेल सगळीकडे पूर्ण मैद्याला हे लागलं पाहिजे। या पद्धतीने हे पहा, असा गोळा तयार झाला पाहिजे पाणी न घालता। म्हणजे आपण आपलं जे मोहन आपण जे घातलेलं आहे ते नीट बसलं आहे। हे पहा, आता आपण पाणी घालून अलगद अलगद हे भिजवणार आहोत। दाबून दाबून भिजवणार नाही, फक्त आपल्याला एकत्रित करून घ्यायचा आहे गोळा। कणकेसारखा मळायचा नाही, हे लक्षात घ्या। तरच आपल्या बालुशाहीला छान लेयर सुटतील। या पद्धतीने आपण नुसतं हे एकत्रित करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कणकेसारखं आपण काही मळून घेणार नाही आहोत। थोडंसं तेल घालून घेणार आहोत आपण। एक 7-8 मिनटं आपण हे ठेवून देणार आहोत तसंच। आता हे झाकून आपण ठेवून देणार आहोत साधारण 8 ते 10 मिनटं। तोपर्यंत आपण इकडे पाक करून घेऊया। पॅन घेतलेला आहे आपण, साधारण 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 अर्धी वाटी आपण पाणी घेणार आहोत। अरे आपल्याला 1 तरी 2 तरी पाक करायचा नाही आहे। वेलदोड्याची पूड घातली आहे मी। केशर घालणार आहोत, एक 7-8 केशरच्या काड्या। आणि थोडासा फूड कलर घालणार आहे मी। हा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे। येलो कलरचा फूड कलर घेतलेला आहे मी। छान आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला साखर फक्त पूर्ण विरघळून घ्यायची आहे। आपला इथे पाक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। बारीक तार दिसत आहे, एवढाच आपल्याला करायचा आहे। आता आपण पाक बंद करूया।
एक 10 मिनटं झालेले आहे. आता आपल्याला तुम्ही पाहू शकता ऑलरेडी याला खूप छान असे लेअर यायला लागलेले. एक टीप जी मी म्हटले होते, हलवाई जी लोक ही टीप वापरतात, ह्याचे 2 भाग करायचे. हे पहा ऑलरेडी याला लेअर खूप छान दिसत आहे. एकावर एक ठेवायचे, परत हाफ करायचे. हे पहा परत एकावर एक ठेवायचे. ही प्रोसेस साधारण 7 ते 8 वेळा तुम्ही केली की खूप छान अशी बालुशाहीला आपल्याला लेअर येते. जस्ट थोडंसं प्रेस करायचं, 2 भाग करायचे, अगेन एकावर एक ठेवायचे. ही प्रोसेस तुम्ही 4 ते 5 वेळा, 7 ते 8 वेळा तरी केली तरी बाहेरसारखी अशी छान लेअर्ड बालुशाही आपली घरी तयार होते. हे पहा किती छान मस्त अशा लेअर आलेल्या आहेत. आता आपण बालुशाही करायला घेऊया. एक भाग घेतलेला आहे मी त्यातला. एक छान छोटा रोल करून घ्यायचा, जसं आपण पुऱ्याला कट करून घेतो छोटे छोटे गोळे, त्या पद्धतीने. तुम्हाला कशी हवी, फारही मोठी बालुशाही आणि इतकं कोण गोड खाल्लं जात नाही, त्यामुळे अगदी मी छोटा छोटा करणार आहे. गोल करून मध्ये त्याला मेदूवड्यासारखं पूर्ण होल नाही पाडायचे, जस्ट नुसतं प्रेस करायचं आहे. या पद्धतीने जस्ट प्रेस करायचं आणि मध्ये एक छोटंसं होल करायचं आहे. हे पहा किती छान लेअर आलेले आहेत. या पद्धतीने आपण सगळ्या बालुशाही करून घेऊया. एकीकडे मी तेल पण तापवायला ठेवलेलं आहे बारीक गॅसवर. बालुशाही तळताना फार गरम तेल नाही वापरायचं. जसं सामोसा कचोरीला आपण तेल घेतो एकदम नॉर्मल, तरच ती खस्ता होईल छान. तर दुसऱ्या गोळ्याच्या पण आपण करून घेऊयात. साधारण 1.5 ते 2 इंचाचा असा गोळा बनवून घ्यायचा. हे पहा मस्त असे लेअर आलेले आहेत आपल्या बालुशाहीला. चला तर आता आपण तळून घेऊया. तेल आपल्याला फार तापवून घ्यायचं नाही. तुम्ही पाहू शकता मी एक छोटासा गोळा घातला होता. बारीक तेल तापायला सुरू झालेलं आहे. याच वेळेस आपण आपल्या बालुशाही तेलात टाकणार आहोत. अतिशय मंद गॅसवरती आपल्याला ते तळून घ्यायचे आहे.
हे पहा 1-2 मिनटं झालेली आहेत. थोडंसं आपण हलवून घेऊया. मस्त अशा लेअर आलेल्या आहेत बालुशाहीला आपल्या. दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे. अजून 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि आपली बालुशाही तुम्ही पाहू शकता छान अशा गोल्डन फ्राय पण झालेल्या आहेत. एकदम बारीक गॅसवरती आपण फ्राय केलेलं आहे. आता हे आपल्याला पाकामध्ये घालायचं आहे. तर बाकीच्याही आपण फ्राय करून घेऊया. आपली बालुशाही तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी रसरशीत अशी छान आपली बालुशाही तयार झालेली आहे. एकदम ज्युसी झालेली आहे. हे पहा लेअरही खूप छान आलेले आहेत बालुशाहीला. आता आपण वरून थोडंसं ड्रायफ्रुट्सनी सजवूया. काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे मी. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या ठेवते. अगदी पटकन होणारी अशी बालुशाही, तेही हलवाई स्टाईल आज मी दाखवली आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल ही बालुशाही. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.